नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आत्ता सध्या आपण वाकरी या गावामध्ये आहोत आणि वाकरी या गावामध्ये पुन्हा एकदा मशीनचा घोटाळा आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. गोळ साधारणपणे अर्धा ते पाऊण तास वोटिंग मशीन ही बंद होती आणि वोटिंग मशीन अर्धा ते पाऊण तास बंद असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतं की मतदार हे रांगेमध्ये पुन्हा एकदा उभे होते आणि त्यांना पुन्हा एकदा रांगेमध्ये ताटकळत उभे राहावं लागत आहे. आपल्याला सर्वांसमोर येते अर्धा ते पाऊण तास वाकरी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी वोटिंग मशीन ही बंद होती आणि आता आपण पाहिलं की ढवळ्या गावामध्ये साधारणपणे 2 वेळा वोटिंग मशीन बंद होती आणि 2 वेळा वोटिंग मशीन ढवळ गावामध्ये बंद होती आणि वाकरी या गावामध्ये पुन्हा हा प्रकार समोर येते की साधारणपणे अर्धा ते पाऊण तास वोटिंग मशीन ही बंद होती आणि असं असल्यामुळे वाकरीकर ग्रामस्थांना याचा फटका सहन करावा लागला. आणि आपण पुढे पाहूया की वोटिंग मशीन साधारणपणे अर्धा पाऊण तास बंद असल्यामुळे मतदानाची वेळ वाढून भेटते का हे तितकंच पाहणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे संध्याकाळी 5-5:30 वाजता पाहूया की निवडणूक अधिकारी मतदानाची वेळ वाढवून देत आहेत का. आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत. मोहिते साहेब, काय सांगचाल, किती वेळ मशीन बंद होती, काय सांगचाल याविषयी? एक 5-10 मिनटं होती. बाकीचं खेळीमयच्या वातावरणामध्ये चाललेली वाकरीची परिस्थिती वगैरे शांततेने वगैरे शांततेत वाकरी या गावात मतदान चालू आहे. खेळीमयच्या वातावरण आणि आणि दैनिक पुढारी आणि दैनिक जनमतचे प्रतिनिधी शरादादा यांचं लक्ष आहे बारकाईनं संपूर्ण भागामध्ये. नक्कीच तुमचं लक्ष आहे. किती टक्के मतदान झाले आता? आतापर्यंत साधारणतः 45% झालेलं आहे. बरं. 40 ते 45% आणि अगदी शेवट 70-75% होण्याची अपेक्षा आहे तशी. वाकरी गावातून चांगला प्रतिसाद भेटतोय आपल्याला? हो, चांगला भेटतो, काय प्रश्न नाही. व्यवस्थित आहे, लोक शांततेने सगळे चाललेले आहेत. वादावादीचा कुठेही प्रकार नाही. खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये वाकरीची एक परंपरा आहे या ठिकाणी, त्यामुळे कुठलाही काही प्रॉब्लेम होण्याची काही शक्यता नाही या ठिकाणी. नक्कीच वाकरी या गावामध्ये चांगलं मतदान झालं. फक्त मशीनचा टेक्निकल जे प्रॉब्लेम आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत आणि ते प्रशासन तात्काळ दुरुस्त करून पुन्हा मतदानाला सुरुवात करते. नक्कीच प्रशासनाचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. कारण की जरी आता पहिला आम्ही आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा विचारलं की काय अडचण होती, काय प्रॉब्लेम होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बटन दाबल्यानंतर त्या मशीनचा आवाज येत नव्हता आणि आवाज येत नसल्यामुळे मतदान अर्धा पाऊण तास थांबलं होतं. आणि असं असताना पुन्हा एकदा त्यांनी ते तांत्रिक दुरुस्ती करून पुन्हा एकदा मशीन दुरुस्त केली आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे. साथी न्यूज चॅनलशी आपण संलग्न राहिला. आणि इथले स्थानिक पत्रकार जे आहे, मी स्थानिक पत्रकार असल्यामुळं अतिशय शांततेने चालले, कुठेही काही गडबड होण्याची दाट शक्यता नाही आहे. आणि पत्रकाराची ही आमची भूमिका बारकाईने कान आणि डोळे असल्यामुळं पद्धतशीर शासनाची जबाबदारी या ठिकाणी आम्ही निभवत आहोत. नक्कीच चांगलं मतदान हे वाकरी गावामध्ये चाललेलं आहे. आपण सर्वजणांनी साथी न्यूज चॅनलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.